नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 11 मार्चचं करंट अफेअर. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेले तिपरी अहवालानुसार 2021 ते 25 या कालावधीत जागतिक आयातीत भारतात कोणत्या स्थानावर आहे? म्हणजे जागतिक जे शस्त्र आपण आयात करतो, त्या संदर्भातला एक रिपोर्ट आहे. तर त्याच्यात भारताचा कितवा क्रमांक आहे हा विचारण्यात आला. तो आहे दुसरा. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट हे त्या इन्स्टिट्यूटचे नाव आहे बघा. पिपरीचं लॉंग फॉर्म आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. त्या अहवालानुसार युक्रेन पहिल्यांदा पहिल्या स्थानाकावर आहे आणि ते 9.7% तर भारत दुसऱ्या स्थानावर 8.2%. भारत सर्वाधिक शस्त्रे रशियाकडनं इम्पोर्ट करतो. जवळपास किती? 40% आयात करतो. पुढचा प्रश्न भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाची प्रमुख बनणारी पहिली महिला कोण ठरली आहे? कार्यरत आहे अणुऊर्जा त्याच्यातली प्रमुख महिला बनली आहे ती नचमई, आर.एम. नचमई यांची कर्नाटक येथील कैगा अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट 3 आणि 4च्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर अणुऊर्जा कुठं-कुठं आहेत बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे नक्की पहा. पुढचा प्रश्न आहे. बालन शाह यांना बालेंद्र शाह असेही म्हणतात. हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे? तर ते नेपाळची लक्षात असू बालन शाह. त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टीने नेपाळमध्ये जवळपास 165 पैकी 125 जागा जिंकल्या आहेत. हे नेपाळचे पंतप्रधान बनणारे मधेसी समुदायातील पहिले व्यक्ती ठरतील. पुढचा प्रश्न. भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ. तर तिथं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची करण्यात आली आहे. आता 1 एप्रिल 2026 रोजी आपल्या पदभार स्वीकारतील. भारतीय लष्कराचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. 1 एप्रिल 2000 नाव काय त्यांचं? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. पुढचा प्रश्न आहे. महिला न्यायाधीशाच्या आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? इंटरनॅशनल डे ऑफ जस्ट म्हणजे जे हायकोर्टात किंवा कोर्टामध्ये जे न्यायव्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे जे रिप्रेझेंट करतात, तर त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर तो 10 मार्चला आहे. नॅशनल वुमन डेच्या दिवशीच केला जातो. संयुक्त राष्ट्राने 2021 मध्ये हा दिवसाची घोषणा केली आणि 2022 पासून हा दिवस साजरा केला जातो. 2026 वुमेन जजेस ऑन द बेंच अँड बियॉन्ड ते आहे. पुढचा प्रश्न आहे. एच-आय-व्ही आणि सिफिलिस मदर टू चाइल्ड ट्रान्सफॉर्मेशन समाप्त करणाऱ्या युरोपियन युनियन्समधील पहिला देश कोणता ठरला आहे? तर तो डेन्मार्क हा ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेन्मार्क या संसर्गाच्या प्रसारातून मुक्त घोषित केला आहे. पुढचा प्रश्न. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी शाईन ॲप कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे? तर ते रेल्वे निरेल, भारतीय रेल्वे यांनी. शाईनचा अर्थ होतो सेक्शुअल हॅरासमेंट नोटिफिकेशन्स फॉर दी एम्पॉवरमेंट असा आहे. याद्वारे महिला कर्मचारी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाची तक्रार करू शकतात. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात 7 ते 8 मार्च दरम्यान नवीन दिल्ली येथे परिषद पार पडली आहे. भारताचे 2030 पर्यंतचे मलेरिया मुक्त होण्याचे उद्दिष्ट आहे. तर नवी दिल्ली येथे. माजी भारतीय फुटबॉलपटू सय्यद हबीबुल हसन हमीद ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्यांनी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते? तर ते 1960 मध्ये जे झालं होतं रोममध्ये तिथं प्रतिनिधित्व. हमीद हे प्रसिद्ध फुटबॉलपटू होते आणि 1963 मध्ये महाराष्ट्र संघाने संतोष ट्रॉफी जिंकली तेव्हा ते त्या संघाचे सदस्यही होते. लक्षातच आहे संतोष ट्रॉफी फार फुटबॉलच्या रिलेटेड एक ट्रॉफी आहे लक्षात असू द्या. निर्भया निशा इनिशिएटिव्हज कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली आहे? तर ते केरळ पोलिसांनी. ओके. महिलां महिलांच्या रात्रीच्या प्रवासादरम्यान सुरक्षिततेसाठी केरळ पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये हेल्पलाईन 112 आणि एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर केला जाईल.
थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या साठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब व्हिडिओमध्ये